तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, डेटाच्या अनालिसिस वर जाण्यापूर्वी तुम्हाला आहे ना दाखवायची आहे मॅजिक. तर मॅजिक काय आहे समजून घ्या. इंट्राडे 5%. ओके, लक्षात घ्या. इंट्राडे 5% उडवायची ताकद आहे आपली. इंट्राडे 5%. ओके, तर म्हणाल काय झालंय एक्झॅक्ट. हे बघा, ह्या लेवलला शेअर दिला होता 310-12च्या आसपास तो काम करत होता. ओके, तिथून एकदम रॉकेट एकदम झूम झाला. इथं थोडं कन्सोलिडेट केलं आणि एकदम झूम झाला. 327 पर्यंत नॉनस्टॉप गेला आणि दिवसभर कंटिन्युअस वरती राहण्याचा प्रयत्न केला. तर फक्त एवढंच नाही मित्रांनो, 20% शेअर्स आपण वरती जाताना पाहिलेत आणि वरती जातात. नंतर नाही सांगत, आधी सांगतो आणि मग शेअर्स उडतात. ओके, एवढं पॉवरफुल सेटअप आहे. तुम्हाला ऑप्शन मध्ये ट्रेड का करायचंय जर इक्विटीज तुम्हाला एवढं पॉवरफुल गणित देणार असेल. ओके, तर ऑप्शन मधलं ना लॉजिक आहे ना त्याचा काही स्टडी तुम्ही केलाय ना त्याचे बेसिक्स माहिती आहे. साधं कॉल शॉर्ट आणि कॉल लॉंग यातला डिफरन्स पण काही लोकांना माहिती नाही, जे वर्षानुवर्ष इंट्राडे ऑप्शन करतायत आणि कॉल पुट करून एकदम एकदम बरबादीच्या रडारवर आहेत. 2-5 लाखाचे लॉस आहेत ना, एकदम न्यू नॉर्मल आहेत. 30-35 लाखापर्यंतचे लॉस वाले कार्यकर्ते आहेत. ओके, तर मित्रांनो, हा विषय आहे फार सिरियस, की तुम्हाला जर कॉन्फिडन्सच नाहीये, तुमच्याकडे कुठलं एज्युकेशन नाहीये, तुम्हाला त्याचे लॉजिक्सच माहित नाहीये की असं का करायचं, याच्या पाठी काय सिक्रेट्स आहेत आणि काय फॅक्ट्स आहेत की मार्केट वर जाऊ शकतं किंवा मार्केट खाली जाऊ शकतं. तुम्हाला पाहिजे अंदाधुंद कॉल आणि पुट करून वरती खाली जे पण होईल ते स्पेक्युलेशन, गॅम्बलिंग. ओके, तर मित्रांनो, मार्केट त्यासाठी नाहीये. मार्केट आहे खूप मॅच्युअर्ड. जे लोक मॅच्युअर्ड, डिसिप्लिन आणि एकदम शांत राहतील, मार्केट त्यांना खूप रिवॉर्ड करेल. ओके, आणि जे इम्पेशंट आणि सोडून जातील त्यांच्यासाठी मार्केट नाहीये. ओके, तर मित्रांनो, शिकायचं असेल एकदम मॅजिक वाला प्रकार, तर मॅजिक फक्त इंट्राडे 5-5% ते पण सांगून. ओके, अशा पद्धतीचं गणित आहे. इक्विटी मध्ये कराल तरी पण ऑप्शन पेक्षा खतरनाक रिटर्न्स तुम्हाला इंट्राडे मिळू शकतील. ठीक आहे, कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक देतोय. फ्री व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. आणि मग ती जर्नी अनुभवा की कशा पद्धतीने हे मॅजिक होतंय. ओके, तर हे मॅजिक बघून झाल्यानंतर आपण जाऊया डेटावरती. तर हे रोज होतंय मित्रांनो, हे एक दिवस नाही, रोजच आपण उडवतोय आणि लॉजिकली. ओके, तर मी मजे मजेने म्हणतो, जो चीज अपने पास है वो दुनिया के किसी भी जंगल में नहीं मिलती है, पुष्पा भाऊचा डायलॉग आहे. तर आजचा डेटा कसा होता, आजच्यासाठीचा जो डेटा दिला होता तो साइडवेज टू पॉझिटिव्ह दिला होता. ओके, आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगितली होती की मार्केटमध्ये जे चेंजेस येत आहेत ते चेंजेस अजूनही एकदम प्रॉपर डायरेक्शन चेंज झाली अशा अर्थाने आपल्याला घेता येणार नाही. अजून त्याच्यामध्ये बरंच आपल्याला ऑब्झर्वेशन किंवा 1-2 दिवस द्यावे लागतील आणि मग पुढचं जर्नी आपल्याला हे करावे लागेल. तर तुम्ही बघू शकत असाल, उद्यासाठीचा डेटा अनालाइज करतोय आपण. तर उद्यासाठी मार्केटने सगळ्या स्ट्राईक प्राइस वर काम केलंय आणि डेटा थोडासा आता न्यूट्रल होताना दिसतोय. म्हणजे फार मेजर जे चेंजेस आहेत ते आपल्याला कुठल्याच प्लेअर कडून बघायला भेटत नाहीयेत. ते एफआयज पण न्यूट्रल आहे, प्रॉप डेस्क पण न्यूट्रल आहे आणि एकदम साइडवेज काम झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला डेटा तो बघायला मिळालेला आहे. ठीक आहे, तर उद्यासाठीचा पण जो डेटा आहे तो साइडवेजच आहे, थोडासा पॉझिटिव्ह साईडला म्हणू शकतो किंवा एकदम न्यूट्रल म्हणा. असंच, कारण त्याचं रिझन असं आहे की ते फक्त डेटावरच नाही, ते आपल्याला विक्स वर पण बघायला मिळेल की विक्स सुद्धा एकदम न्यूट्रल झालेला आहे आणि तो थोडासा डाऊन ट्रेंडिंग आपल्याला दिसतोय. 12.5 पासून आता तो काम करतोय 11.55. तर मित्रांनो, तुम्हाला जरी वाटत असेल की हा 12 पासून फक्त 11-11.5 वर आलाय, पण पर्सेंटेज चेंज मध्ये घ्याल तर तो हेवी चेंज आहे. ओके, कारण आकडा छोटा आहे म्हणून याचा जो चेंजेस आहे तो आपल्याला पर्सेंटेज टर्म्स मध्ये. तर मार्केटला जी भाषा समजते ती रिलेटिव्ह चेंजची भाषा समजते. ओके, मार्केटमध्ये रिलेटिव्ह जो चेंज झालेला आहे तो 6% चा झालेला आहे आणि तो मेजर आहे. त्याचे
ऑप्शन वाले कार्यकर्ते होते कॉल आणि पुट नुसते बाय सेल वाले, तर मित्रांनो ती व्हॉलॅटिलिटी आता थोडीशी मावळते. ओके, आता कॉल पुट फक्त बाय सेल करून भागणार नाही, तुम्हाला हेज करून चालावं लागेल. आता तुम्ही म्हणाल आज दिवसभरात मार्केट कुठंच नाही गेलं, फार बोरिंग मार्केट आहे. तर ज्यांना पैसे कमवायचे त्यांनी पैसे कमवून घेतले. जवळजवळ 30 पॉइंटचा थिटा डीके आज मोठ्या प्लेअरला मिळाला आहे. तर मार्केट त्यांच्यासाठी तेच काम करते जे रोज काम करते. तर आज पण त्यांच्यासाठी फार चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे मित्रांनो. तर हे शिकायचं असेल, हे इंट्राडे 30 पॉइंट कसे हे करायचे, तर नक्की चेकआउट करा. फ्री व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. शिकवतोय एकदम नॉमिनल फीज मध्ये. शिकायचं असेल तर नक्की चेकआउट करा आणि रिच आउट करा मित्रांनो. फार इंटरेस्टिंग जर्नी आहे. एवढंच नाही, लॉंग टर्मचे शेअर जे विदिन 1 इयर एकदम 100% ची रॅली करतात आणि विदिन 5 इयर्स ऑलमोस्ट 5x होण्यासाठी रेडी असतात. असे मल्टीबॅगर शेअर्स कुठून येतात, काय येतात, त्याचे काय सिक्रेट्स आहेत ते सुद्धा शिकवतोय मी. कम्प्लीट नॉलेज देण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या 12 वर्षांचा अनुभव आहे. 12 वर्षांमध्ये खूप काही मार्केटने शिकवलेलं आहे आणि खूप प्लस मायनस खूप मोठ्या लोकांना, खूप मेंटॉर्स बघून झालेले आहेत आणि त्यांना डिकोड करून काही गोष्टी हाती लागलेल्या आहेत, त्या गोष्टी मी देण्याचा प्रयत्न करतोय. जे पण पार्टिसिपंट असतील माझे, त्यांना कल्पना असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा कशा पद्धतीचं काम चाललंय. एकदम एक्साइटिंग असाल सगळे तर नक्की कमेंट करायला विसरू नका. ओके, तर मित्रांनो तुमचं प्रेम, तुमचं विश्वास असाच ठेवत राहा. मी तो 100% सार्थ करण्याचा प्रयत्न करेल. डेटाचा जर थोडा तरी 1 रुपयाचं जरी हेल्प तुम्हाला होत असेल इंट्राडे किंवा बाकी काही गोष्टी ट्रेड करताना, तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. जे मित्र आहेत ज्यांना ऍक्च्युअल काही नॉलेजची गरज आहे किंवा त्यांना डोळ्यावर जी पट्टी बसलेली आहे सपोर्ट, रेजिस्टन्स आणि इंडिकेटरची, ही पट्टी दूर करण्यासाठी हे तुम्हाला शेअर करायचं. हे आता तुमचं मिशन आहे की तुम्ही लोकांपर्यंत कशा पद्धतीने काय गोष्टी पोहोचवताय. ओके, तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.